नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मी ॲडव्होकेट संदीप वसंत भराडे. मी गेल्या 10 वर्षापूर्वी शिवसेना या पक्षातर्फेच प्रभाग क्रमांक 24 मधून नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो आणि आता पुन्हा प्रभाग क्रमांक 14 जो नव्याने आपला घाडगेनगर नवीन भिंडीपाडा परिसर निर्माण झालेला आहे, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी जी जागा राखीव आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगानेच मी आपले सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना देखील माझी इच्छुकता दर्शवली. त्यापूर्वी मी आपले सन्माननीय माननीय शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर यांची देखील मी भेट घेतलेली होती आणि त्यांनाही माझी इच्छुकता दर्शवलेली आहे. ते या प्रश्नाला माझ्या या गोष्टीला अनुकूल असून मला श्रीकांत शिंदे यांनी देखील अनुकूलता दर्शवलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मी जे 10 वर्षामध्ये कामं केलेली आहेत त्या कामाच्या अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये दावेदारी सांगितलेली आहे. या प्रभाग क्रमांक 14 मध्ये यापूर्वी जुना प्रभाग क्रमांक 25 आणि 26 असा होता, परंतु 25 आणि 26 मध्ये विषय असा होता का अपक्ष नगरसेवक असल्या कारणाने त्या नगरसेवकांनी इथे कुठल्याही प्रकारची कामं केली नाही. मी स्वतः प्रभाग क्रमांक 25 मध्ये राहतो, तर या प्रभाग क्रमांक 25 ची एवढी दुर्दशा झालेली आहे का येथे कामं करणं खूप गरजेचं आहे. माझा अनुभव आणि गेल्या 10 वर्षामध्ये मी केलेली कामे या अनुषंगाने मला असं निश्चित वाटतं का मी या प्रभागाला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे हे जुन्या वार्ड क्रमांक 24 मधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या वार्डात बरीच विकास कामे केली. यावेळेसही शिवसेना पक्षातून प्रभाग क्रमांक 14 येथील निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. तशी इच्छा त्यांनी शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे भेट घेऊन व्यक्त केली आहे. नवीन प्रभाग क्रमांक 14 मध्ये जुन्या वार्ड क्रमांक 25 आणि 26चा समावेश असून येथून पहिले अपक्ष उमेदवार निवडून आले होते आणि तिथे पाहिजे तेवढी विकास कामे झालेली नाही. जर पक्षाने आणि प्रभागातील जनतेने संधी दिली तर आपण या प्रभागाचा कायापालट करणार असा ठाम विश्वास ॲडव्होकेट संदीप भराडे यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. वर्षामध्ये मी जी कामे केलेली आहेत आणि त्याच कामाच्या अनुभवाच्या अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक 14 वरती माझी दावेदारी सांगितलेली आहे आणि निश्चितच पक्षाने देखील मला तिथे काम करण्याची संधी देणार आहेत. तर या सर्व गोष्टींचा विचार करता मी प्रभाग क्रमांक 14 मधून प्रबळ दावेदार म्हणून डॉक्टर श्रीकांतजी शिंदे त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर यांना माझी दावेदारी सांगितलेली आहे. मी माझ्या जुन्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये जे प्रमुख रस्ते होते त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून घेतलं. त्याचप्रमाणे जी समाज मंदिरं होती त्यांची निर्मिती केली. असे समाज मंदिरं होती का जिथे खंडर होतं, जिथे कोणी जात नव्हतं, अशा ठिकाणी आता आपण व्यायामशाळा चालू केल्या, वाचनालय चालू केले. तर या सगळ्या गोष्टी एक सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार दिल्याने निश्चितच प्रभागात बदल पडतो. परंतु आता असं झालेलं आहे का ज्या प्रभागात मी राहतो तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 25, जुना प्रभाग क्रमांक 25 आणि नवीन प्रभाग क्रमांक 14. तर त्याच्यामध्ये अपक्ष नगरसेवक असल्या कारणाने त्या विभागात कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत. जसं की तुम्ही वीज असेल, पाणी असेल, त्याचप्रमाणे पायवाटा असतील, गटारं असतील, रस्ते असतील, सगळ्यांची 10 वर्षात अक्षरशः धुळदाण झालेली आहे आणि कुठल्याच प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा इथं उपलब्ध नाही आहेत. तर मला असं वाटतं जर निश्चित या प्रभागात जर शिवसेनेतर्फे मी उमेदवारी घेतली आणि जर निवडून आलो तर या प्रभागामध्ये जी महत्वाच्या समस्या म्हणजे इथे समाज मंदिरांची निर्मिती झाली पाहिजे, रस्त्यांची निर्मिती झाली पाहिजे, पायवाटांची निर्मिती झाली पाहिजे, गटारं चांगली झाली पाहिजे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. या सर्वांची निश्चितच मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करून इथली जी दुरावस्था आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ.